मित्रमंडळी नमस्कार. आम्ही सध्या निघालो आहोत फोंडा गावातून दाजीपूरकडे आणि फोंडा गावाच्या बाहेरच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला रस्त्याचं जे काम चालू आहे, सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम चालू आहे ते पाहायला मिळतं. आणि आज परत निघालो आहोत. तर या ठिकाणी एक साधारणपणे 1 किलोमीटरचा पट्टा जो आहे तो सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडचं काम चालू आहे. आणि घाटात बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत. जड वाहतूक या ठिकाणावरून चालू नाही, परंतु हलकी वाहनं जी आहेत इकडून जात आहेत येत आहेत. आणि कामं चालू असल्यामुळं प्रवासाला तसं सुखकर वाटत नाही. परंतु ह्या घाटाचं मला आज खरं तर रेकॉर्डिंग करायचं होतं, चित्रीकरण करायचं होतं आणि म्हणून आज या घाटातून मी निघालो आहे. आणि माझ्याबरोबर आहे प्रकाश दिवशे आणि त्याची गाडी आहे आयशर. गटारीचं काम झालेलं आहे किंवा शिवाय सिमेंट कॉन्क्रीटची जी बॅरिकेडिंगचं काम आहे ते पण झालेलं आहे, चालू आहे. पण बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरनं खड्डे आहेत, समोरनं काही वाहनं येत आहेत, प्रमाण फार कमी आहे. आणि या भागात बऱ्याच वेळा दरडी कोसळण्याचा चान्स असतो किंवा दरडी कोसळत असतात. तर त्या दरडी कोसळत असतानासुद्धा आपल्याला कदाचित पावसाळ्यात बघायला मिळतात. रस्त्याचं काम बरंचसं झालेलं आहे आणि दोन्ही बाजूनं आपण हा रस्ता जो आहे किंवा रस्त्याच्या बाजूचा परिसर आहे हे सगळं रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर असं आम्ही आता घाटातून वरती चढत आहोत आणि चढत असताना हा जो इथला देखावा आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. अजून एकही वॉटरफॉल किंवा धबधबा चालू झालेला नाही. मोठा पाऊस नसल्यामुळं रस्त्याच्या कडेनं पाणीसुद्धा वाहत नाही. फक्त रस्त्याकडेनं कामं जी चालू आहेत, खडी पडलेली आहे किंवा इतर काही कामं चालू आहेत ही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. आणि समोरच्या डोंगर रांगा ज्या आहेत त्याही बघायला मिळतील. तर सह्याद्री पर्वतातून फोंडा घाटातून आम्ही पुढे निघालो आहोत दाजीपूरकडे. आणि सह्याद्री काय आहे, प्रत्येक वेळेस आपल्याला घाटातूनच कोकणात जायचं असेल किंवा मुंबईच्या दिशेने जायचं असेल तर घाटातूनच उतरावं लागतं. आणि असे अनेक घाट आपल्याला लागतात. तो किंवा प्रतापगडाच्या बाजूनं जात असताना, महाबळेश्वरकडून जात असताना आंबेनळी घाट लागतो. पुढं बाकीचे बरेचसे घाट आहेत की ज्या घाटातून आपल्याला कोकणात उतरण्यासाठी प्रवास करावा लागतो. तर घाटातला प्रवास टिपण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि हा साधारणपणे 10.5 ते 11 किलोमीटर अंतराचा घाट आहे. आणि हा चढून जाण्यासाठी कमीत कमी 15 मिनटापेक्षा जास्त वेळ लागेल. तर हा पूर्ण घाटातला प्रवास चित्रित करायचा प्रयत्न आपण करत आहोत. समोरून गाड्या येत आहेत, वारंही चांगलं आहे, हवा थंड आहे. खाली कोकणातल्या बाजूला उतरलं की दमट आणि उष्ण हवा आपल्याला लागते किंवा अनुभवायला मिळते. आणि घाटावरती जसं जसं चढत जाऊ आपण तसं घाटातून वर जात असताना थंड हवा चालू होते. तर ही हवा आपल्याला या ठिकाणी थंड हवा जाणवते. अजून जसं उंचावरती जाऊ तर समुद्रसपाटीपासून आपण वरती चाललेलो आहोत. आणि घाटाची उंची साधारणपणे 900 ते 1000 मीटर आहे. म्हणजे आपल्या घाटाची सरासरी जी उंची आहे, घाट माथा आहे, तो समुद्रसपाटीपासून 900 ते 1000 मीटर अंतरावरती आहे. आणि समुद्राकडे गेलं का ती पातळी 0 होते. आणि मग उर्वरित महाराष्ट्रातील जो भाग आहे तो काही ठिकाणी 500, 550, 600, 700 मीटर उंचीपर्यंत असू शकतो किंवा त्यापेक्षाही काही ठिकाणी समुद्रसपाटीपासूनची उंची आहे ती आपल्याला कमी जास्त अनुभवायला मिळते. आणि महाराष्ट्राचे असे एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. या ठिकाणी अनेक माकडं
आपल्याला बघायला मिळत आहेत रस्त्याच्याकडनं आणि त्यांचे माकड चाळेही बघायला मिळतात. तर असा हा माकड पॉईंट आहे या ठिकाणचा. तर आम्ही हळूहळू मला वाटते गाडीचा वेग जो आहे तो 25 ते 30 या दरम्यान आहे आणि माकड पुढं आडवं पळत गेलेलं आहे. विकासाची कामं चालू आहेत. रस्ता 2 पदरी होतो आहे आणि हा रस्ता पूर्ण झाल्यावर अजून प्रवास आपला सुखकर होईल. तर असं आपण हळूहळू पातळी जी आहे ती आपली उंचावर जात आहोत आणि पुढच्या बाजूला एक धबधबा आहे. या ठिकाणी बऱ्याच वेळा पोलीस मंडळी थांबलेली आम्हाला भेटलेली आहेत. तर या ठिकाणी असतात साधारणपणे. जो मोठा धबधबा आहे ज्या ठिकाणी बांधकाम आहे या ठिकाणी पोलीस थांबलेले असतात. त्यांचं काम ते करतात आणि आपलं काम आपण करायचं असतं. तर त्या स्पॉटपासून आम्ही वरती जात आहोत आणि पुढं कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाँड्रीवरती आम्ही थांबणार आहोत. जो धबधबा बोललो तो हाच आहे. या ठिकाणी बांधकाम आपल्याला बघायला मिळेल आणि या ठिकाणी बिबट्याचं चित्र दाखवलं आहे. म्हणजे या भागात बिबटे वगैरे आहेत किंवा जो इंडियन गौर आहे तो आपल्याला सर्रास बघायला मिळतो. काही सांबर डिअरसुद्धा या भागात बघायला मिळाले आहेत. अस्वल मला बघायला मिळालेलं आहे आणि पाठीमागं वैभववाडीच्या परिसरात एक साधारणपणे 15 वर्षापूर्वी पट्टेरी वाघ किंवा बिबट्या असावा त्याच्या पिल्लासह रात्रीच्या वेळेस साधारणपणे 2:30-3च्या दरम्यान बघायला मिळाला होता. परंतु ते नक्की काय आहे हे आम्हाला अंधारात 100% कळलं नाही. या ठिकाणी रोलर चालू आहे. समोरून छोटी छोटी वाहनं येत आहेत आणि आम्ही हळूहळू घाट चढत आहोत किंवा वरती जात आहोत. तर विकासाची कामं अजूनही चालू आहेत आणि ही कामं पूर्ण झाल्यानंतर आपला प्रवास निश्चितच सुखकर होईल. तर समोरचा भाग दिसायला अतिशय सुंदर दिसतोय आणि हा भाग दाखवण्याचा आपण या माध्यमातून करतो आहोत. तर रस्त्यावरती बऱ्याच ठिकाणी आपल्याला खड्डे बघायला मिळतील. गटारीचं बांधकाम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आणि जे डोंगराकडची बाजू आहे त्याची उंची जास्त ठेवलेली आहे. रस्त्याकडची बाजूची उंची कमी ठेवलेली आहे आणि रस्त्यावरचंही पाणी कसं गटारीमध्ये जाईल आणि डोंगराकडच्या बाजूचं पाणी गटारीच्या बाजूनं कसं खाली जाईल याचाही प्रयत्न केलेला आहे. तर इथल्या भागातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम खरंच स्तुत्य आहे किंवा त्यांचं काम कौतुकास्पद आहे आणि डांबरीकरणाचंही काम चालू आहे. तर अशा पद्धतीने आम्ही प्रवास करत पुढे निघालो आहोत. रस्त्याच्या उजव्या बाजूला डांबर टाकलेलं बघायला मिळेल आणि डांबरीकरणाचं काम चालू आहे. तर हे काम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे. म्हणजे डांबरीकरणाचं कामसुद्धा कदाचित पावसाळ्यात सगळं हे पूर्ण होईल. अगदी कामाचा वेगही तसा फार चांगला आहे असं वाटतंय. अगदी पावसाळ्यातसुद्धा कामं चालू आहेत आणि आपल्याला यासाठी जाणून बुजून हळू प्रवास करावा लागतो आहे. तर घाटातला प्रवास हा पावसाळ्यापूर्वी आपण रेकॉर्ड करतो आहे. सध्या पाऊस चालू नाही, परंतु पाऊस असेल तर अजून हा प्रवास म्हणजे आनंददायी होतो. धुके असताना धुक्यातनं प्रवास करताना एक वेगळी मजा असते किंवा वेगळी गंमत असते आणि धुक्यातला प्रवास किंवा पावसातला प्रवास हा अतिशय सुंदर असतो. तो अनुभवणं हे फार महत्त्वाचं काम आहे किंवा ज्या गोष्टीत मला आनंद मिळतो त्या गोष्टी मी करत असतो आणि असंच आपण हळूहळू पुढं चाललेलो आहोत. पुढं
थांबूनसुद्धा अगदी घाटाच्या शेवटी गेल्यानंतर त्या ठिकाणी पार्किंगची सोय आहे, वाहनं थांबवता येतात आणि त्या ठिकाणी थांबून मी छोटासा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहे. तर आम्ही चाललेलो आहोत. वरच्या बाजूला समोरून वाहनं येत आहेत. आणि हळूहळू आम्ही आमच्या बाजूनं पुढं जाण्याचा प्रयत्न करत आहोत. एक बाजूचं काम झालेलं आहे, दुसऱ्या बाजूचं काम चालू आहे. तर हे काम लवकरच पूर्ण होईल. अजून घाटावरचा जो भाग आहे, घाटमाथ्याचा भाग आहे, तो हिरवा झालेला नाही, पण पाऊस पडल्यानंतर सगळं पूर्णपणे संपूर्ण जो भाग आहे तो हिरवागार होतो आणि दिसायला ते हिरवाई किंवा हिरवे पण फार डोळ्याचं पारणं फेडणारं असतं. काही झाडं झुडपं आहेत ती हिरवी झालेली दिसत आहेत आणि बरंचसं उघडा डोंगर आहे तोही दिसतोय. तर तोही परत गवतानं सगळा भरून जाईल आणि त्यावेळेस खरं घाटाचं सौंदर्य जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी काही प्रवासी थांबलेले आहेत, फोटोग्राफी करत आहेत आणि दुसऱ्या बाजूनं जे सिमेंट बॅरिकेडिंगचं काम चालू आहे ते पण आपल्याला बघायला मिळेल. खड्डे भरपूर आहेत, यासाठी आपल्याला हळूच प्रवास करावा लागतो आहे आणि हळूहळू आपण घाटात पुढच्या बाजूनं जात आहोत. आत्तापर्यंत जवळजवळ हा व्हिडिओ चालू होऊन 14 मिनटं पूर्ण होऊन गेलेली आहेत आणि अजून टॉपला जाण्यासाठी आम्हाला कमीत कमी एक 5-6 मिनटाचा वेळ लागेल असा माझा अंदाज आहे. कारण गाडीत थोडासा लोड आहे आणि गाडीवरती चढत असताना वेगसुद्धा कमी असतो. इथून राधानगरी जवळजवळ 34 किलोमीटर राहिलेलं आहे. हे आपल्याला या ठिकाणी माइलस्टोनवरनं किंवा मैलाच्या दगडावरनं बघायला मिळालेलं आहे. आणि अजून कमीत कमी एक 5-6 वळणं असतील मोठी मोठी. तर ही 5-6 वळणं 5 ते 6 वळणं पूर्ण केल्यानंतर आम्ही घाटाच्या वरच्या भागात जाऊ आणि त्यावेळेस जिल्हा बदललेला असेल. आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाऊ. तर त्या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याची हद्द आपल्याला बघायला मिळेल. इथं वाहनाचा वेगसुद्धा कमी दिलेला आहे. ताशी 30 किलोमीटर प्रति तास किंवा 30 किलोमीटर पर आवर असा दिलेला आहे आणि त्याच वेगानं वाहनं जाऊ शकतात. परंतु घाटातनं प्रवास करण्याचा जो अनुभव असतो तो थरारक असतो, वेगळा असतो आणि जी वाहनं चालवायची ती अतिशय सावधानतेनं चालवावी लागतात. तर समोरच्या बाजूला जी कामं चालू आहेत ही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. हे विकास हा घाटातून रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे हाही बघायला मिळतो. आणि आता हवेचा थोडासा वेगही आपल्याला वाढलेला बघायला मिळेल. अजून हवेमध्ये आर्द्रता जी आहे ती जास्त आहे. दमटपणा जो आहे हवेतला तो अजून पूर्णपणे संपलेला नाही. तर जवळजवळ आम्ही आता वरच्या भागात आलेलो आहोत, पण सगळा भाग सर्रास हा कोरडा दिसतोय आणि पाऊस पडला की हा संपूर्ण भाग हिरवा होईल. धबधबे चालू होतील, रस्त्यावरून पाणी वाहिलेलं बघायला मिळेल, पाझरलेलं बघायला मिळेल. तर यासाठी अजून कदाचित 8-10 दिवस 15 दिवस जातील. पाऊस कधी पडेल याच्यावरती अवलंबून आहे. पाऊस खरं तर मोठ्या प्रमाणात पडला तर हे लवकरात लवकर चालू होईल. अन्यथा पाऊस लांबला तर हे धबधबे वगैरे उशिरा बघायला मिळतील. या ठिकाणी एकही धबधबा किंवा वॉटरफॉल चालू नाही. हे सगळे कोरडे दिसत आहेत आणि कामं चालू असल्यामुळं आम्ही
या ठिकाणी एक गाडी पुढनं आली होती, त्यांनी पाठीमाग घेतलेली आहे ना, आमची गाडी लोडची आहे, त्यांनी गाडी पाठीमाग घेतल्यामुळं आम्ही त्यांचे आभारी आहोत. थँक्यू. तर त्यांचे आभार मानून आम्ही पुढं निघालो आहे आमच्या रस्त्यानं. आणि पुढून येणाऱ्या गाड्या दिसत आहेत, मोटरसायकल दिसत आहेत. अजूनही घाटावरती पोहोचण्यासाठी थोडासा वेळ लागेल. तरी येणारी वाहनं दिसत आहेत. काम चालू असल्यामुळं वाहनांचा वेगही कमी ठेवावा लागतो आहे. आणि अजून घाटाची लांबी भरपूर आहे, अजून लांब जायचं आहे आपल्याला. आणि वरच्या टोकाची ती वाहनं समोरच्या बाजूला वळणारी दिसत आहेत आपल्याला. आणि पुढचा भाग हळूहळू कवर करत आम्ही निघालो आहोत. समोरच्या बाजूला धबधबे जे आहेत ते अजिबात वाहत नाहीत, पाऊसच पडलेला नाही. हे सगळे हे जे कोरडे आहेत, या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचं काम चालू आहे, हेही बघायला मिळेल. आणि दरीकडचा भाग आपण पुढं गेल्यानंतर चित्रित करणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण पुढं जात आहोत. मित्रमंडळी, हा भाग जरा थोडासा दोन्ही बाजूनं हिरवा दिसतोय आणि दुतर्फा हिरवी झाडं बघायला आपल्याला दिसत आहेत. थोडासा या ठिकाणी पावसाचाही प्रभाव आहे, कमी जास्त पाऊस पडलेला असतो, पण डोंगरावरती अजून गवत उगवलेलं नाही किंवा वाढलेलं नाही. तर हा सगळा घाटातला प्रवास आमचा वेळ खाऊ ठरलेला आहे. बऱ्याच ठिकाणी अजून रस्त्यावरती खड्डे आहेत, परंतु हे सगळं मेंटेन करणं हेही फार सोपं आहे असं समजायची गरज नाही. परंतु इथले PWD आणि PWDचे कर्मचारी जे आहेत ते अतिशय प्रामाणिकपणानं अगदी पडत्या पावसातसुद्धा कामं करताना आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळं इथल्या कर्मचाऱ्यांचं खरंच मनापासून कौतुक करावं असं वाटतं. आणि खरंच ती मंडळी जी आहेत ती कौतुकास पात्र आहेत. हे अनेक वेळा मी अनुभवलेलं आहे. अनेक वर्षे कोकणातच नाही तर इतर सगळ्याच घाटातनं मी प्रवास केलेला आहे. जे कोकणातल्या घाटातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा अनेक घाट आहेत की त्या घाटातून प्रवास केलेला आहे. आणि मला त्या ठिकाणचं सामान्य रस्त्यापेक्षा घाटातल्या रस्त्याचं जे मेंटेनन्स आहे अतिशय खरंच अतिशय चांगल्या पद्धतीचं बघायला किंवा अनुभवायला मिळालं. तर या ठिकाणी ढगाचा आणि सूर्यप्रकाशाचा जो लपंडाव आहे तर तो जमिनीवरती बघायला मिळतो आहे. आणि काही ठिकाणी ऊन जे आहे ते कमी तीव्रता आपल्याला बघायला मिळते, ज्याला शिरवाळ पडणं म्हणतो, शिरवाळ. किंवा ढगामुळं सावली पडते तर ती अनुभवायला मिळते. या ठिकाणी पक्ष्यांचे फोटो लावलेत, कामगार मंडळी जेवण करत आहेत. म्हणजे ह्यांचं खरंच कष्टाचं काम आहे हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर यांनाही आपण सॅल्यूट करायलाच पाहिजे. आणि घाटाचा काही भाग आपल्याला इकडं बघायला मिळेल. तर घाटाच्या वरती अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत हळूहळू आम्ही पोचलो आहोत असं वाटायला लागलेलं आहे. आणि अजूनही तसं घाटाचा वरचा भाग लांब आहे, दरीचा भाग दिसतोय. आणि उजव्या बाजूला जो दिसतोय तो पूर्णपणे गवत वाळलेला भाग दिसतोय. तर काही दिवसानं पाऊस पडल्यानंतर हेच गवत अतिशय हिरवंगार झालेलं आपल्याला बघायला मिळेल. आणि त्यावेळेस प्रवास करतानाचा एक वेगळा आनंद असतो, तोही कदाचित मी प्लेमध्ये करेन असं वाटतंय. तर त्यावेळेस आलो की निश्चितच परत या भागाचं पुन्हा एकदा रेकॉर्डिंग होईल. पण कॅमेरा मला पाऊस पडत असल्यामुळं बाहेर लावायची संधी मिळणार नाही, कारण कॅमेऱ्यावरती धुकं पण साठतं, पाण्याचे ओघळ पण येतात आणि त्यामुळं रेकॉर्डिंग व्यवस्थित होत नाही. जरी कॅमेरा वॉटरप्रूफ असला तरीही रेकॉर्डिंग व्यवस्थित करता येत नाही. आणि म्हणून तो कॅमेरा
गाडीच्या आतल्या बाजूलाच ठेवून रेकॉर्डिंग करावं लागेल. पण त्यावेळेस वायपरचा अडथळा आपल्याला अनुभवायला मिळतो. या ठिकाणी वायपर नाही किंवा कुठलीही समोरच्या बाजूनं येणारा अडथळा नाही आहे. त्यामुळं पूर्ण परिसराचं आपलं अतिशय चांगल्या पद्धतीचं चित्रीकरण या ठिकाणी बघायला मिळतं आहे. आणि परत एकदा सांगतो माहितीसाठी की गाडीच्या पुढच्या बॉनेटवरती आमचा कॅमेरा मॅग्नेटच्या साहाय्यानं चिटकवलेला आहे आणि गाडी आत्तापर्यंत अनेक खड्ड्यातून आलेली आहे. कॅमेरा जागच्या जागी स्थिर आहे आणि याशिवाय गाडीला कितीही हालचाली जाणवल्या तरी रेकॉर्डिंग हे आपलं स्टेबल स्थिरच बघायला मिळेल. कारण कॅमेरा हा अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे, नवीन पद्धतीचा आहे. 4K 30मध्ये आपण रेकॉर्डिंग करतो आहोत आणि जसं जसं पुढं जाऊ तसं घाटाचा वरचा भाग आपल्याला जवळ येत चाललेला आहे. वातावरणातही थोडंसं बदल झालेला आहे, ढगाचं प्रमाण वाढलेलं आहे. हवेतला गारवा अजून पाहिजे तेवढा जाणवत नाही. तर आम्ही हळूहळू पुढे जात आहोत. या ठिकाणी काही स्लोगन लिहिलेले आहेत. वळण आहे म्हणून साहेब जरा जपून वगैरे असं लिहिलेलं आहे आणि आमचे साहेब जरा जपूनच आहेत. प्रकाश दिवशी गाडीचं सारथ्य करत आहेत आणि जाणून बुजून बऱ्याच वेळा त्यानं खड्ड्यात गाडी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॅमेरा पडतोय का बघायचा प्रयत्न केलेला आहे, पण त्याला त्या बाबतीत यश आलेलं नाही. आणि आम्ही घाटाच्या वरती आलेलो आहोत. बऱ्याचशा गाड्या इथं व्ह्यू पॉईंटला थांबतात, तर आम्ही या ठिकाणी थांबणार आहोत. तर या ठिकाणी आम्हाला जागा कुठं मिळते हे बघतो आहे आणि या ठिकाणी गाडी थांबवायचा प्रयत्न करतो आहे. तर या ठिकाणी आपण गाडी थांबवूया. असेच नेहमी हे जे प्रवासी असतात पोल बघा, तर असे थांबलेले असतात आणि रेकॉर्डिंग करत असतात. तर या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत. मित्रमंडळी, आम्ही थांबलो आहोत घाटाच्या वरती येऊन, माथ्यावरती येऊन थांबलो आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या ठिकाणी हा दरीतला भाग जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल. वाऱ्याचा आवाजही जाणवतो आहे. वारं या ठिकाणी आपल्याला जे आहे ते मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळतं आणि या ठिकाणी झाडांची पाने हललेली दिसतील. आणि समोरचा भाग जो आहे तर तो भाग आहे तो कोरडा आहे आणि या ठिकाणावरून दोन्ही बाजूनं डोंगर कट करून रस्ता केलेला आहे आणि हा पूर्ण भाग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. या ठिकाणी आपली गाडी थांबलेली बघायला मिळेल. तर असं ही मंडळी जी आहेत इथं थांबलेली आहेत. फोटोग्राफी चालू आहे आणि समोरून येणारी जाणारी जी वाहनं आहेत तीही आपल्याला दिसत आहेत. तर हा दरीतला भाग, वाऱ्याचा सुखद अनुभव. पण या ठिकाणी एक अनुभवायला मिळते की कचरा इथं बऱ्याचशा मंडळींनी कचरा फार मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि अशा ठिकाणी येऊन कचरा करणं हे चुकीचं आहे. परंतु सांगून कुणीही ऐकणार नाहीत. एवढा मोठा कचरा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. तर लोकांनी जाणीवपूर्वक इथं प्लॅस्टिकच्या बॉटल टाकू नयेत किंवा कचरा टाकू नये एवढी जी काळजी घेतली तर ही घाण या ठिकाणी कमी होण्यासाठी मदत होईल. तर असेही लोकांना सगळ्यांनाच येणं जाणाऱ्यांना मी या माध्यमातून विनंती करतो की कचरा या ठिकाणी करू नये, टाकू नये किंवा हा कसा कमी होईल यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे. प्रतिक्रिया देऊ शकताय का? तुम्ही कुठून आलाय, काय आलं, थोडक्यात बोलू शकतायत? हे पत्रकारच आहे. नमस्कार, मी सध्या आता कोल्हापूरवरनं आम्ही आलो आहोत. आमचं कुटुंब आलं आहे. इथे सुंदर असा परिसर आहे आणि खूप छान वातावरण आहे. परंतु एक दुःख असं आहे की इथे कचरा हा लोकांनी केलेला दिसतोय, बाटल्या वगैरे टाकलेल्या. हा मोठ्या प्रमाणात कचरा आहे. हा मोठ्या प्रमाणातला कचरा जर इथे काढला, थोडं स्वच्छतेचं पालन केलं तर नक्कीच हा परिसर अधिक सुंदर आणि स्वच्छ दिसेल. निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे आणि खूप सुंदर असं वातावरण. आम्ही सगळे पाहुणे या ठिकाणी आलेले आहोत. आमचे सर आहेत इथे, शिंदे साहेब आहे इथे, ते सर्कल ऑफिसर आहेत. आमचे मुलगा आहे,
सुनबाई आहे. म्हणजे फॅमिली सगळे फॅमिली मेंबर्स आहात. पावसाळ्यात अतिशय सुंदर परिसर असतो. नांदगाव नाशिक जिल्ह्यातला आहे. बर बर. परंतु वातावरण इथलं वातावरण आणि नाशिक जिल्ह्यातलं वातावरण याच्यामध्ये फार मोठा तफावत असलेली आपल्याला दिसून येते. पावसाळ्यात अतिशय सुंदर हवामान असतं. पावसाळ्यामध्ये इथं तर अगदी धुकं पाऊस आणि इथनं हलावं असं वाटत नाही, एवढं सुंदर वातावरण असतं. अतिशय सुंदर. धन्यवाद. ओके, धन्यवाद.